जय महाराष्ट्र. मी सिद्धेश बांदेकर. आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे. हल्ली कृषी पर्यटन खूपच जोम धरते आणि मला असा प्रश्न पडला की हे कृषी पर्यटन आपल्या कोकणात का येऊ नये. कृषी पर्यटन म्हणजे काय ते थोडक्यात सांगतो. हल्ली शहरीकरणामुळे शहरातल्या मुलांना कळत नाही की शेती कशी होते किंवा शेतकरी कसे आयुष्य जगतात. तर त्याचा एक व्ह्यू देण्यासाठी रिसॉर्ट बांधले जातात जिथे आपण राहू शकतो. तिथे आपल्याला दाखवलं जातं की वेगवेगळ्या पिकांची शेती कशी होते आणि त्यांची लागवड करताना वेगवेगळ्या टप्प्यावर काय काय वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. तर अशा सगळ्यांचा आपल्याला ओव्हरव्ह्यू अशा प्रकारच्या रिसॉर्टमध्ये मिळतो. तर आता मी आलो आहे कोकणातील आचऱ्याजवळच्या चिंदर या गावात. इथे हे कृषी पर्यटन केंद्र आहे. इथे आपल्याला दाखवले जाते की वेगवेगळ्या पिकांची लागवड कशी होते. तसेच तुम्हाला इथे राहायचं असेल, ओव्हरनाईट राहायचं असेल तर इथे राहण्याची पण सोय आहे. इथे 3 प्रशस्त रूम आहे. तर हे इथे कोणकोणत्या पिकांची लागवड होते आणि इथे राहण्याची आणि बाकी सर्व सोयी कशा आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे. सो लेट्स गो. तर मित्रांनो, आज आपण चंद्रकांत करंजे यांच्या मालकीच्या कृषी पर्यटन केंद्रात आलो आहे. या कृषी पर्यटन केंद्रात चंद्रकांत करंजे यांनी खूप प्रयोग केले, जसं की गांडूळ खत प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, जीवामृत प्रकल्प. तसेच चंदाभाऊ जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरी फक्त मोबाईलच्या सहाय्याने ते आपल्या सर्व झाडांना पाणी देतात. ते कसं ते मी तुम्हाला या भागात दाखवणार आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, देशी विदेशी झाडं यांची लागवड कशी होते हे सर्व तुम्हाला या भागात पाहायला मिळणार आहे. तसेच इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी चंदाभाऊंनी काय सोयी केल्यात हे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर नक्की हा एपिसोड शेवटपर्यंत पहा. तर आता आपल्याबरोबर आहे या कृषी पर्यटन केंद्राचे मालक चंद्रकांत करंजे, यांना चंदाभाऊ बोलतात. तर आपण यांच्याकडून या पर्यटन केंद्राबद्दल माहिती घेऊया. तर चंदाभाऊ, सांगा ह्याची सुरुवात कशी झाली या कृषी पर्यटन केंद्राची आणि थोडक्यात तुमची पार्श्वभूमी. मी एक सर्व्हिसमॅन आहे. मी 1995 मी रिटायरमेंट घेतली. त्यानंतर आर्मीमधून आणि त्यानंतर मी शाळा आणि कॉलेजेसमध्ये ॲडमिन ऑफिसर म्हणून कामं केलेली आहेत. मी 2019 इथं आलो. मी ही 2008 माझी ही जमीन खरेदी केली हापूस आंब्यांसकट. आणि त्यानंतर मी 19 ज्यावेळी रिटायरमेंट घेतली कॉलेजमधनं, त्याच्यानंतर मी इथे डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली माझी बाग. प्रथम मी काजू लागवड केली. काजू लागवड केल्यानंतर मग माझ्या लक्षात असं आलं की माझ्या एक समोर व्हिडिओ आला की काळी मिरी हे एक कॅश क्रॉप म्हणून आहे. तर म्हटलं त्याच्यात आपण उतरावं आणि म्हणून मी मग शेड बांधली आणि शेडमध्ये मी बुश काळी मिरी त्याची लागवड केली. त्याच्यात उत्पादन मला या वर्षापासून सुरू झालं आहे. म्हणजे त्या झाडांना 2 वर्ष होऊन गेली. मग मी गांडूळ खत प्रकल्प सुरू केला खतासाठी आणि आता मी गांडूळ खत तयार करतो आणि ते झाडांना देतो. तुम्ही खूपच प्रयोग केलेत. तर तुम्हाला काही शेतीची पार्श्वभूमी होती म्हणजे कुटुंबाकडून किंवा? नाही, आमचं कुटुंब हे मच्छीमारी कुटुंब आणि त्यात करून आमचं कुटुंब स्पेशल करंजे कुटुंब हे व्यवसायात होतं. म्हणजे आमचं अजून किराणा दुकान आहे. माझा छोटा भाऊ तो ते दुकान चालवतो. आणि मी आर्मीत असतानाच मी जमीन वगैरे खरेदी केल्या होत्या ह्यासाठीच की आपल्या पुढच्या भवितव्यासाठी आपण रिटायरमेंट नंतर काय करणार आहोत तर आपण हे एक डेव्हलप करू फळबाग वगैरे. आणि त्या दृष्टीनंच मी विचार करून हे सगळं केलेलं आहे. आता ह्याच्यानंतरचं आता पार्श्वभूमी अशी की आता आम्ही एक कृषी पर्यटन केंद्र बनवलंय. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं हे एक त्यांनी शेती पूरक व्यवसाय, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन सुरू केलेलं आहे आणि त्याचा आपण लाभ घ्यावा हा विचार करून मग मी आता ते नोंदणी केलेली आहे कृषी पर्यटन केंद्राची महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे. आणि त्या दृष्टीने आता आमची वाटचाल सुरू आहे आणि एक दिवाळीनंतर आमचं व्यवस्थित हे पर्यटन केंद्र सुरू होईल. त्याकरता आम्ही 4 रूम्स बांधलेले आहेत. त्यापैकी एक किचन आहे आणि 3 रूम आहेत ते स्टेसाठी आहेत विथ अटॅच बाथरूम. तर नक्की मी माझ्या सबस्क्रायबरला तुमचा नंबर देतो. त्यांना जर इथे यायचं असेल तर ते नक्की दादांना कॉल करू शकता. तर मित्रांनो, हे ठिकाण आचऱ्या तिठ्यापासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या चिंदर गावातील नागोची वाडी येथे आहे. तुम्ही इथे आजूबाजूला पाहू शकता, सगळीकडे शेतच आहे, कुठेही लोकवस्ती नाही. त्यामुळे इथे खूप शांतता आहे. इथे आत गाडी लावायला बरीचशी जागा आहे, पण इथे जास्त वर्दळ नसल्या कारणाने मी गाडी बाहेरच लावली आहे. इथे मेन गेटने आत प्रवेश केल्या गेल्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता इथे पर्यटकांसाठी काही खोल्या काढल्या आहेत. त्या मी तुम्हाला आत जाऊन दाखवणारच आहे. पण त्याआधी
आधी चंदाभाऊनी इथे कोणकोणत्या प्रकारच्या पिकांची लागवड केली आहे हे त्यांच्याच तोंडून ऐकूया. सो लेट्स गो. ही जी वेल आहे ह्याला करांदे म्हणतात. हां. हा करांदे. अच्छा. हा हे फळ वर लागतं. हां. हे उकडून खातात. अच्छा. हा आणि ह्याला म्हणतात कणगे, आपल्या लोकल लँग्वेजमध्ये हां. कणगे म्हणतात. हे खाली मुळात लागतात. अच्छा. आणि त्याचा कलर असाच असतो त्या कणग्याचा. अच्छा. आणि ते लांबट असतात. आणि ते रताळ्यासारखे उकडून ते पण खातात. हो. ही चवळी ह्याच्यातच लावलेली आहे बघा, चवळी. हो. हा चवळीचा वेल आहे. अच्छा. हा. तर इकडे आमचं मेन प्रोजेक्ट आहे. ह्याला म्हणतात बुश काळी मिरी. अच्छा. बुश काळी मिरी म्हणजे मोस्टली पूर्वी म्हणजे वेल असायची. वेल काळी मिरीचे वेल असतात. बरोबर. पण हे आता त्याचे झुडपं तयार होतात. ही वेल नसते. ही मिरी आहे ना? हा ही मिरी आहे. अच्छा. हे असं आहे आणि ह्याला स्प्रिंकलर केलेले आहेत पाणी देण्यासाठी. तर आता आपल्याला चंदाभाऊ दाखवतायत की ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरी फक्त मोबाईलच्या साहाय्याने आपल्या झाडांना कसं पाणी देतात ते. हे आपण बघू शकता आता बंद आहे आणि हे आता मोबाईलवरून तो पंप सुरू करणार. मध्ये आपले स्वागत आहे. पंप बंद आहे. चालू करण्यासाठी 1 डायल करा. आणि अवघ्या 5च सेकंदात इथून पाणी यायला सुरुवात झाली आहे. मी तुम्हाला जवळ नेऊन दाखवतो. पाणी मिळत राहिलं वर्षभर तर त्याला वर्षभर मिरी लागते. आणि वेलींचं असं आहे की झाडावर ते फक्त पावसात पाणी पडतं पावसाचं, त्यामुळे ते एकदाच लागतं. अच्छा. असं आहे त्याचा ह्याचा फरक हा आहे. आणि दुसरं असं आहे की हे तोडायला वगैरे चांगलं, शॉर्ट असल्यामुळे आपण हातानं तोडतो. आता ते वेली मोठ्या झाल्या झाडावर चढल्या की मग त्याला शिडी लावून ते तोडावे लागतात. बरोबर. त्यामुळे हा त्याचा बेनिफिट आहे. हे काय? हा जो आहे हा गोठा म्हणून बांधलेला आहे. आता त्याच्यात गायी नाही आहेत. पहिल्या सुरुवातीला गायी वगैरे ठेवायचो मी. आणि गायीचं हे शेण आणि गोमूत्र यापासून मी जीवामृत बनवायचो. ही माझी सगळी झाडं त्या जीवामृतावरच तयार झालेली आहेत. ठीक आहे. आता मी काय केलंय, गायी ठेवल्या नाहीत कारण ते थोडस जागेमध्ये झाडं नासधूस करतात म्हणून. मग आता त्याऐवजी मी गांडूळ खत सुरू केलंय. हा वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत प्रकल्प आहे. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात वर्मी कंपोस्ट. हे याच्यामध्ये 1 ट्रॉली मी शेण टाकलं होतं, पूर्ण भरलेलं होतं आणि ह्याच्यात हे गांडूळ सोडलेले होते. तर हे आता मी 3दा ह्याच्यातनं हे खत काढलेलं आहे आणि अजूनही हे जवळ 5-6 वेळा मी काढणार आहे. तर ह्याच्यात हे बघ बरोबर. हे बघ बरोबर. हे किती वेळ लागतो बनायला, म्हणजे किती दिवस? हे जवळजवळ एका महिन्यात अर्धा पाऊंड फूट ना एवढं ते बनवतात. बापरे. शेणापासून हे तसे. हे ऍक्च्युली गांडूळ खत म्हणजे काय तर ही त्यांची विष्ठा असते. अच्छा. शीट. लक्षात आलं? ते शेणापासनं किंवा त्याच्यात बाकी कचरा असतो ना त्याच्यापासनं ते आपली ही विष्ठा तयार करतात आणि ती विष्ठा म्हणजे हे वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत. आणि हे झाडांसाठी कुठल्याही पिकांसाठी शेणखतापेक्षाही पॉवरफुल असतं. हा गोठा हा स्पेशल पद्धतीने बांधलेला आहे. त्याच्या तिन्ही बाजूनी त्याला उतार आहे. इकडे झालं आणि त्या कोपऱ्यात नाणी ट्रॅप आहे. त्या बाजूला आणि ह्या बाजूला आणि कुठेही जरी जनावर ज्यावेळी हे लघवी करते त्यावेळी ते सगळं जे आहे ना गोमूत्र त्या कोपऱ्यात जातं आणि तिथून पाईप लावलेला आहे त्या खोलीमध्ये. तिथे खड्डा आहे आणि त्याच्यात स्टेनलेस स्टीलची टाकी ठेवलेली आहे आणि त्या टाकीमध्ये ते गोळा होतं, जमा होतं आणि ते आम्ही घेऊन मग ते त्याचं जीवामृत बनवायचो. आता जे आहे ना ह्याच्यात आम्ही पाणी मारतो कारण त्याला ओलावा पाहिजे असतो. बरोबर. गांडुळांना थंडपणा येण्यासाठी आम्ही पाणी मारतो आणि ते पाणी जे एक्स्ट्रा असतं तर ते इथनं
साईडनं जाळ्या लावलेल्या आहेत ह्या बेडला, आणि ते पाणी तिथनं जातं आणि पुन्हा ते पाणी तिकडे जमा होतं. तर त्याला मग वर्मी वॉश म्हणतात त्या पाण्याला. ते सुद्धा चांगलं खत असतं. अच्छा. हे बघ, हे असं आहे. तिकडचं जे गोमूत्र किंवा पाणी हे तिकडच्या त्या न्हाणी ट्रॅप मधनं इथं येतं. आणि हे आता जे आहे ना, हे ते गांडुळाचं जे आहे ते पाणी आलेलं आहे, आपण ते बेडवर मारतो ते. अच्छा. जे एक्स्ट्रा असतं ते गाळून येतं. आणि हे जे आहे ना, हे सुद्धा एक चांगलं खत आहे. हे पण झाडांना घातलं की झाडं चांगली वाढतात. हे आता मला घालायचं आहे. तुम्ही जीवामृत बोललात ते काय होतं? हा, जीवामृत हे 10 किलो शेण, 1 किलो बेसन, 1 किलो नैसर्गिक गुळ, ते घ्यायचं, त्याचं मिश्रण करायचं आणि त्याच्यात पुन्हा 5 ते 10 लिटर गोमूत्र टाकायचं आणि ते 200 लिटर पाण्यामध्ये ड्रम मध्ये घ्यायचं आणि त्याच्यात ते सगळं मिश्रण टाकायचं आणि ते सकाळ संध्याकाळ दोन दिवसातून 2दा ते ढवळायचं चांगलं, जवळ 4-5 मिनिटापर्यंत ढवळायचं ते. आणि ते 3ऱ्या दिवशी त्याच्यावर एक पांढरासा लेअर तयार होईल त्या मिश्रणाचा. आणि तो जो झाला की समजायचं की हे तयार झालंय. आणि त्याच्यात बॅक्टेरिया सगळ्या तयार होतात, शेणातल्या वगैरे ह्याच्यातला. आणि त्याच्यात थोडीशी बांधावरची माती टाकावी लागते, किंवा पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखालची जर माती असेल तर ती अधिक चांगली. कारण वड आणि पिंपळ हे 24 तास ऑक्सिजन सोडत असतात, त्यामुळे तिथले जे बॅक्टेरिया असतात त्या जमिनीतले ते अधिक चांगले असतात. म्हणून ती माती जर मुठभर टाकली तर ते जे बॅक्टेरिया असतात ते त्याच्यात तयार होतात चांगले आणि ते झाडांना पोषक असतात. आणि ते नंतर मग काय 200 लिटरचं जे तुम्ही तयार केलेलं जीवामृत आहे ते पुढच्या 5-6 दिवसात संपवायचं, झाडांना घालायचं. आणि ते उत्तम खत आहे आणि त्याच्यापासून काही रोग वगैरे लागत नाही. हा आहे बायोगॅस. ज्यावेळी गायी होत्या त्यावेळी ह्याचा वापर मी करायचा. त्याचं गोमूत्र आणि शेण ते ह्याच्यामध्ये टाकायचो आणि ह्याच्यातनं गॅस तयार व्हायचा. अच्छा. पण आता गायी वगैरे नसल्यामुळे तो बंद आहे. तर आता आपण पुन्हा झाडांकडे वळूया. हे जे आहेत ना काजू, हे जेवढे मोठे मोठे काजू आहेत त्यांच्या मुळात 1-2 ह्या काळी मिरीच्या वेली लावलेल्या आहेत. अच्छा. ते त्याच्यावर चढून मग ते मोठे होतील आणि मग ते उत्पन्न त्याचं पण मिळेल. ते ह्या वेली आम्ही इथं लावल्या. मग हे झाडाला एकूण 5 फांदे आलेले आहेत. आंब्याचंच झाड आहे. तर आम्ही हे काय केलं होतं की ह्या 5 फांद्यांना 5 प्रकारचे बारक्या फांद्या कट करून ह्याचे खुटी कलम केलेलं आहे. पण आता ह्याच्यात झालंय काय की ह्या 3 जे आहेत ना, कदाचित ही येणार आहे, ही आणि ही खराब झाली. अच्छा. पण हे बघा, ही आता ही जगती आहे. हे बघ, ह्या बाजूला बघ, हे इकडे हे आलेलं आहे बघ. हा पालवी येते ती. तर हे 1, 2 आणि ह्याला पण येते इकडे, ह्या बाजूला इथे कोंब ह्या बाजूला. तर हे 3 ह्या झाडां 3 जे आहेत ना हे वेगवेगळ्या प्रकारचे लावलेले आहेत. आता हे जे आहे ना ह्याला तोतापुरी आहेत हे दोन्ही फांद्या. त्यामुळे ही फांदी वाढल्यानंतर ह्याला जे आंबे लागणार हे तोतापुरी लागणार आहे. अच्छा. हे जे आहे ना हे मोठं, तर हे आहे गोवा माणकूर. ओके. गोवा माणकूर. त्यामुळे हे जे आहे ह्याला जी आंबे धरतील ते गोवा माणकूर जातीचे असतील. ठीक आहे. आणि हे आहे मल्लिका, आमच्याच बागेतली तिकडची आणून लावलेली आहे. तर ही आता जगली आणि ह्याला जर आंबे लागले तर हे मल्लिका. आणि हे जर आपण ह्याला आपण जर आता पुन्हा नाही केलं तर ह्याला का ओरिजिनल काय कुठला आंबा असेल तो लागेल. आणि हे जेवढे आता 2 महिन्यानंतर ना हे जेवढे चांगलं तयार होईल, पालवी आली की ही फांदी इथून आपण कट करणार. अच्छा. इथनं ही फांदी कट करणार, ओरिजिनल आहे ती. ही कट केल्यामुळे काय होतंय की ह्याचं जे काय हे आहे रस वगैरे जो आहे तो ह्या फांदीला मिळतो आणि ही फांदी जोमात वाढते. अच्छा. पण ही आता आम्ही 1-2 महिने ठेवणार, व्यवस्थित त्याला पालवी आल्यानंतरच कट करणार आहोत.
तसंच हे इकडचे पण म्हणजे एकाच झाडाला 3 वेगवेगळ्या प्रकारचे आंबे लागणार आहेत. ऍक्च्युली 5 लागणार 5 होते. लागले असते. हे आपण पूर्ण बागेमध्ये हम्म. सिंचन व्यवस्था केलेली आहे हा. प्रत्येक झाडाला, हम्म. झाडाच्या मुळामध्ये. तर ही असे आम्ही 4 टाक्या लावलेल्या आहेत हा. आणि मुख्य टाकी तिकडे आहे, अच्छा. त्या हा. छतावर आहे. टेरेसवर. हा, तिकडे पाणी वर चढतं हम्म. आणि तिथून पाणी मग याच्यात येतं. हा. किंवा 2 प्रकारच्या लाईन केलेल्या आहेत. हम्म. ही एक झाली त्या टाकीवर येणारी बरोबर. आणि ही दुसरी लाईन आहे, ही डायरेक्ट पंपातनं डायरेक्ट सप्लाय होते पाणी. हा. अशा दोन प्रकारचं सप्लाय कनेक्शन ठेवलेलं आहे. हम्म. आता हे पाहिलंच ना तू, आता हे हम्म. आता बघ प्रत्येक ह्याच्यात पाणी निघणार. ह्याच्यातनं तुला कसं आहे. आपण तिथे त्या काजवाकडे जाऊन पाहूया, तिथे पाणी मिळत आहे का. हम्म. आता रेग्युलर सुरू झाली, सगळीकडे जाते ना. हो. 15 मे 2021 जेव्हा तोक्ते वादळ झालं, हा. ते ईशान्येकडनं आलं होतं, आग्नेयमधनं. हम्म. तर हे आग्नेयाच्या ह्या कोपऱ्यातनं आल्यामुळे इथं भयानक आपल्या झाडांवर ना त्याचा प्रेशर पडला. हम्म. वादळाचा वेग जो होता तो डायरेक्ट झाडांवर आला हा. आणि माझ्या इथल्या बागेतल्या ह्या कलमांच्या, हापूस कलमांची जी आहेत ना, हम्म. म्हणजे खूप नुकसान झालं. आता हे झाड आहे, तर हे ह्याची अर्धा जो भाग आहे ना, ही फांदी, हा. ही फांदी ही पूर्ण जी आहे ना मोडून गेली. अच्छा. आता हे अर्धच झाड राहिले. हा. अशी माझी 14 झाडं गेली. बापरे. हा, आणि त्याच्यात 2-3 तर मुळासकट गेली. सगळी आंब्याचीच होती की. हा, आंब्याचीच पूर्ण हापूस आंबा. बापरे. आणि त्यामुळे माझं जे आहे ना, हम्म. वर्षाकाठी 30 ते 40 हजारचं नुकसान झालंय. ही अशी हे भिंतीच्या कडेने 60 झाडं आहेत अच्छा. अननसाची लावलेली. हम्म. एका रांगेत. हे कडेला लावायचं काय विशेष कारण. हा, विशेष म्हणजे हे पसरतं ना, आणि एका कडेला आपल्याला जास्त काय ह्याला काय फांद्या नसतात. बरोबर. ठीक आहे ना. त्यामुळे ह्या 3 फुटाच्या जागेत ना हे उत्पन्न चांगलं मिळतं. हम्म. आणि एका साईडला राहतं, त्यामुळे आपल्याला कुठं काय, कारण ह्याला असतात काटे, बरोबर. पानं आहेत ना त्याला असतात काटे. तर आपण तितक्या जवळ जर चाललो कधी मध्येच, हम्म. तर आपल्याला पायाला वगैरे लागण्याची शक्यता आहे. हो. त्यामुळे ते एका साईडला लावलेले आहेत ते. हम्म. आणि एखाद्या वेळी जर हे कुंपण जर आपल्या काट्याचं असेल, हम्म. तर त्याच्यात ह्याचा फायदा काय होतो की काटे असल्यामुळे जनावर वगैरे येत नाही आतमध्ये, त्याच्यात तोंडाला लागतात काटे. बरोबर. हो. हे आता यावर्षी मी लागवड केली आहे. हम्म. 30 नारळ आणि 30 सुपारी हा. 10-10 फुटावर लावलेले आहेत. एक नारळ आहे, ही एक सुपारी आहे, हम्म. पुन्हा तो नारळ आहे. हम्म. अशा पद्धतीने अल्टरनेट लागवड केलेली आहे. अच्छा. उद्देश काय की 2 नारळामध्ये, कारण नारळाचं पान मोठं असतं, बरोबर. तर त्यामुळे ते पानं एकमेकात घुसतात. हम्म. तर हे 20 फुटाचं अंतर 2 मध्ये होणार आहे. अच्छा. हा, हम्म. त्यासाठी आहे ते. आणि ह्याची पानं लहान असतात, त्याला काय प्रॉब्लेम नसतो पोपळीला. पोपळ खरं म्हणजे 7-8 फुटावर जरी एक लावली तरी चालतंय. पण आता ही पोपळ 20 फुटाचं अंतर झालंय, पण मुख्य म्हणजे नारळाचं अंतर मेंटेन केलेलं आहे 20 फुटाचं. अच्छा. हे ह्याला निरफणस म्हणतात. हम्म. निरफणस म्हणजे आपल्याकडे पातफणस म्हणतात लोकल भाषेत. हम्म. बाकी हा फक्त हा भाजीच्या उपयोगाचा असतो. अच्छा. भाजीचं हा, पण. भाजी हे पिकत नाही, हम्म. पिकून म्हणजे फळ म्हणून खाता येत नाही, ते भाजीचंच आहे फळ. हम्म. हे सीताफळ. अच्छा. हा, हे सीताफळ मी ह्याच्या जवळ का लावलं, तर हे जे झाड आहे ना हे खूप वाढतं मोठं. हम्म. हा, आणि त्याला उशिरा फळ लागतात. हम्म. तर तोपर्यंत मग उगाच ह्याचा विस्तार जाणार आणि जागा अशीच व्यापणार. हम्म. तर म्हणून मी सीताफळाचं झाड त्याच्याच मुळात लावलंय, अच्छा. जेणेकरून त्याला केव्हा फळ येतील ते येतील, पण निदान सीताफळ तरी आपल्याला मिळेल खायला. बरोबर. त्या उद्देशानं हा प्रकार केलेला आहे. हे आपण ही भोपळा भाजी लावलेली आहे, हा. आणि त्यातला हा एक भोपळा ह्या वेलीला लागलेला आहे. हम्म. याला अजून एक 15-20 दिवस लागतील काढायला. अच्छा. पिंक कलरचा जाम आहे, हा. फ्रूट आहे ते खायचं. हा. यावर्षीपासून लागले, अच्छा. मस्त लागले. आता सीझन नाही. आता सीझन नाही. हम्म. हे आंब्याचं झाड आहे आणि ती जात आहे गोवा माणकूर. ओके. गोवा माणकूर. आणि शक्यतो
लोक काय करतात की ज्यावेळी असं काहीतरी झाड लावतात मेन, हां त्याच्या बाजूला जे बाठे असतात, बाठे म्हणजे कोळीतनं आलेले झाडं असतात ती, बरं. तर ती साईडला लावतात. हां. मी तिकडे लावलं होतं ते मेलं ते, पण हे एक जगलं हे. मग आता आम्ही काय केलं की ही इथली बही इकडे ही दिसते का फांदी कट झालेली, हो. ही आम्ही इथलं फांदी काढली गेल्या वर्षी आणि ह्याला खुटी कलम केलं. हे अच्छा. त्या अगोदरच्या झाडाला हम्म. खुटी कलम केलं. ते आता एकजीव झालंय. ते ज्यावेळी त्याला पालवी फुटली ना त्या फांदीला बारक्या त्या, हां. त्याच्यानंतर आम्ही ह्याला कट केलं. हम्म. ते कट केल्यानंतर त्याचा पूर्ण जो एक जीवनरस आहे हम्म. तो ह्या फांदीला मिळाला हम्म. आणि गेल्या एका वर्षात फांदी बघ केवढी वाढली. हो. म्हणजे ही आता हिची स्पर्धा करू लागली. हां. म्हणजे ह्याला आता 3 वर्ष झाली. म्हणजे हे थोडंसं इस्रायल पद्धतीने होतं, कारण जवळजवळ इस्रायलमध्ये पद्धत कशी आहे की झाडं डेन्सिटीमध्ये जास्त लावतात. हम्म. आणि त्याच्यामुळे काय होतं की उत्पन्न वाढतं, फक्त त्याला छटाई करावी लागते. हम्म. असं त्याच्या मागचं पद्धत आहे ती. अच्छा. हे काजूचं झाड आहे. हम्म. इथं पहिलं हापूस आंब्याचंच झाड होतं, हां. पण त्याला रोटा म्हणतात आपल्या भाषेत, लोकल भाषेत. तो मोठा किडा असतो असा पांढरा, अच्छा. तो त्याला त्याच्या मुळामध्ये लागला आणि ते झाड मरून गेलं. हां. ते झाड मेल्यावर ते काढलं आणि त्या ठिकाणी काजू लावला. हम्म. काजू लावल्यानंतर तो चांगला जगल्या, म्हणजे चांगला तयार झाल्यानंतर हे मी 2 वर्षापूर्वी ह्याला बाउंड्री घातली, हां. हे दगडाची, हां. आणि त्याला याच्यात माती घालून त्याला अधिक चांगलं केलं. त्यामुळे तो चांगला जोपासलाय. हम्म. आणि आता ह्याच्या मुळात मी मिरवेल लावलेली आहे. अच्छा. हा, ही मिरवेल लावली. ती आता ह्या मिरवेलीला आता या वर्षीपासून ह्याला मिरी लागायला सुरुवात झाली. हां. दिसते ना, हो. हे एक, हे इकडे एक आहे बघ, बरोबर. आणि त्याच्या पुढच्या फांदीला आहे बघ. हम्म. हा, तर हे आता या वर्षीपासून ही मिरवेल लागायला सुरुवात झाली. ही मी 4ही बाजूनी वेल लावले होते. हम्म. हा एक आणखी एक भोपळा आहे अच्छा. आलेला. हे सगळे भोपळ्याचे वेल आहेत हम्म. पूर्ण. या मुलाच्या हातनं तोडून घेऊ हम्म. काकडी, हां. हा, आणि तुम्ही घेऊन जा. हो. काल मला मिळाली होती, ती मोठी होती एवढी. हम्म. आता रुद्रांशी काकडी तोडतोय. उचल त्याला. ये. हां. हा, ते कुकुंबर घे कुकुंबर काढ. हे काढ, हातात हे घे. काढ. बघूया. इथं पाय ठेव, इथं पाय ठेव. हा, आता काढ. काढ. पापाकडे बघ. फिरव, फिरव. अरे 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 अरे, थांब थांब थांब, इथे जोश मध्ये आला. अरे वाव. टाकायचं. वेडा आहे. टाकून दे का? मला माहिती नाही खायचंय की नाही. बाबू तर मित्रांनो, चंदा भाऊंची बाग खूप मोठी आहे आणि आपली सफर अशीच सुरू राहणार आहे. पण मी तुम्हाला पुढची बाग पुढच्या एपिसोडमध्ये दाखवेन. पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की चंदा भाऊंनी त्यांच्या शेतात वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्याच्या पदार्थांची लागवड कशी केली आहे ते, तसेच इथे पर्यटकांची काय काय सोय केली आहे ते सुद्धा तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. तर नक्की पुढचा एपिसोड पहा. थँक्यू.